नमस्कार, विठ्ठल बोलीमध्ये आपलं स्वागत। मी विठ्ठल पाटील। आज बोलणार आहोत आपण पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वारणा काठ, वारणा नगर आणि वारणा उद्योग समूहाला भेदणारा किंवा या वारणेच्या चक्रव्यूहाला भेदणारा एक असा अवलिया वारणेत अवतरला की त्याची चर्चा आज सर्व राज्यभर सुरू आहे। अर्थात वारणा नगर आणि वारणा उद्योग समूह म्हणजे कोण आणि काय हे आपल्या लक्षात आलेलंच असेल। वारणा सहकारी उद्योग समूहाची स्थापना तसं पाहता तात्यासाहेब कोरे यांनी केली आणि आज या उद्योग समूहाचे अर्थात सहकारी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आहेत ते म्हणजे आमदार विनय कोरे। आमदार विनय कोरे म्हटलं की एक वेगळाच संदेश किंवा वेगळाच राजकीय उहापोह राज्यभर केला जातो। त्याचं कारण म्हणजे विनय कोरे यांचा असलेला स्वतंत्र पक्ष। तसं विनय कोरे यांनी अगदी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला। वय बसत नसतानाही विधानसभेची निवडणूक लढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण 1999च्या विधानसभा निवडणुकीत मात्र ते उतरले आणि विजयी झाले। 1999 नंतर 2004 आणि 2009च्या विधानसभेलाही ते विजयी झाले। अशा प्रकारे त्यांनी हॅट्रिक केली। 2004च्या दरम्यान त्यांनी आपल्या स्वतंत्र जनस्वराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली। अर्थात 1999ला ते आमदार म्हणून जेव्हा विधिमंडळात गेले तेव्हा त्यांनी तेथील राज्याच्या राजकारणाचा अभ्यास केला। राज्याच्या राजकारणात नेमकं कशी वाटचाल केली पाहिजे त्यांच्या लक्षात आलं, म्हणूनच त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष निर्माण केला। कारण की कोणताही पक्ष एक हाती सत्तेवर येणार नाही हे कदाचित कोरेंनी 1999 ते 2004च्या दरम्यान ओळखलं असणार आणि म्हणूनच त्यांनी आपलं एक स्वतंत्र अस्तित्व, आपलं एक स्वतंत्र वजन असावं म्हणून जनस्वराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली। पहिल्याच म्हणजे 2004च्या विधानसभेला त्यांचे म्हणजे कोरेंसह 4 आमदार निवडून आले। साहजिकच त्या काळच्या सरकारमध्ये घटक पक्ष झाले आणि त्यांना मंत्रीपद मिळालं। मंत्रीपद मिळाल्यानंतर कोरे यांनी राजकीय घोडदौड सुरूच ठेवली। ही घोडदौड सुरू असताना साहजिकच त्यांच्या भोवती एक वलय निर्माण झालं। कार्यकर्त्यांचा एक गोतावळा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला, पण या गोतावळ्यात असे काही जण होते की त्यांनी कोरेंच्या भोवती एक चक्रव्यूहाप्रमाणे एक कड निर्माण केलं आणि हे कड तोडून कोरेंपर्यंत सहजासहजी कोणी पोहोचू शकत नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली। सर्वसामान्यच काय, पत्रकारांना सुद्धा कोरेंपर्यंत पोहोचता येत नव्हतं किंवा कोरे सुद्धा हे कड तोडून सर्वसामान्यांमध्ये जाणं किंवा पत्रकारांना भेटणं हे दुरापास्तच होऊन बसलं होतं। योगायोगानं 2009च्या दरम्यान, त्याच्यापूर्वीच म्हणजे 2008च्या दरम्यान एक सांगली जिल्ह्यातील युवा नेतृत्व किंवा युवा कार्यकर्ता त्यांच्या जवळ पोहोचला। या युवा कार्यकर्त्यानं एकूण वारणेच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला। हा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं की कोरेंना या कड्यातून किंवा या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याची गरज आहे। हा त्यांना अभ्यास सुरू केला असतानाच 2009ची विधानसभा झाली आणि कोरे पुन्हा आमदार झाली। असं कोरेंचा सतत जो चढता आलेख होता, राजकीय आलेख, तो एकूणच वारणा काठ, वारणा परिसर, वारणा सहकारी उद्योग समूह यांना भावला आणि त्यातून अनेक कार्यकर्ते मोठे झाले। काही कार्यकर्त्यांनी मात्र कोरेंना मी म्हटल्याप्रमाणे जखडून ठेवलं। ह्या चक्रव्यूहातून कोरेंनी बाहेर पडू नये किंवा त्यांना कोणी भेटू नये असाच एक निर्माण झालेला हा चक्रव्यूह भेदणं खरोखर अवघड होतं। कोरेंच्याही लक्षात थोडंफार आलं असावं, कारण 2009 नंतर कोरेंच्या ज्या राजकीय घोडदौडीला किंवा भरतीला काही प्रमाणात ओहोटी लागलेली त्यांच्या हळूहळू निदर्शनात येऊ लागलं होतं आणि याच ओहोटीचा परिणाम झाला तो म्हणजे 2014च्या विधानसभेला कोरेंचा निसटता पराभव झाला। अर्थात दारुण पराभव आणि निसटता पराभवच असतो। हा पराभव कोरेंच्या जिव्हारी लागला आणि तेव्हापासून कोरे अस्वस्थ झाले, बेचैन झाले। वारणा उद्योग समूहाचा डोलारा सांभाळत असताना त्यांना जे राजकीय गोडी लागली होती, त्यांना राज्यात काहीतरी वेगळं निर्माण करून दाखवायचं होतं, राज्याच्या राजकारणात काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होतं, राज्याच्या प्रगतीसाठी काही प्रयत्न करायचे होते, त्याला मात्र खो बसला। कारण कोरे हे सुद्धा एक असं रसायन आहे की त्यांच्या नावातच विनय आहे। ते विनयशील आहेत, अभ्यासू आहेत। त्यांना साखर उद्योग असो, दूध उद्योग असो, ह्या सर्वांची तोंडपाठ आकडेवारी आहे। फक्त महाराष्ट्र आणि देशातील नव्हे तर जागतिक स्तरावर साखर, दूध आणि इतर उद्योगांमध्ये
कशा प्रकारे उलाढाली सुरू आहेत आणि कशा प्रकारे हे शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारलं पाहिजे यासाठी कोरे भरभरून बोलतात. आकडेवारी तोंडपाठ असल्यामुळे त्यांना अभ्यास मोठा असल्यामुळे विधानसभेत सुद्धा ते प्रश्न पोटतिडकीनं मांडतात. हे जरी एका बाजूला असलं तरी कोरेंना दुसऱ्या बाजूला ज्या कंपूनं जखडून ठेवलं होतं ते मात्र अस्वस्थ करणार होतं. मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांपासून सर्वसामान्यांपासून ते सर्वच घटकातील एकूणच परिस्थिती वाईट होती की कोरेंना भेटायचं कसं, कोरेंपर्यंत पोहोचायचं कसं असं. या म्हणूनच सांगितलं की मी ह्याच 2008 ते 14च्या दरम्यान किंवा त्यानंतर जो काही बदल होत गेला तो हा सांगली जिल्ह्यातील मिरजेचा जो तरुण भेटला कोरेंना, त्याचं नाव आहे समित कदम. हे समित कदम जसे वारणेत येऊ लागले, कोरेंच्या जवळपास पोहोचू लागले, तसं कोरेंच्या स्वभावात बदल होऊ लागला, कोरेंचा जनसंपर्क वाढू लागला, कोरे हळूहळू माणसात मिसळू लागले, कोरे हळूहळू मीडिया पुढे येऊ लागले, कोरे हळूहळू नव्हे तर वेगाने राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होऊ लागले. समित कदम यांनी मी म्हटल्याप्रमाणे वारण्याचं चक्रव्यूह भेदून, एक वेळ महाभारतातल्या अभिमन्यूला चक्रव्यूह भेदणं शक्य झालं नसेल, पण ह्या समित कदमांनी मात्र वारण्याचा चक्रव्यूह भेदून त्यातून कोरेंना बाहेर काढलं आणि आपणही सही सलामत बाहेर येऊन एक वेगळा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कोरेंचं जे काही आज अस्तित्व आहे ते दिसून येत आहे. अशी चर्चा संपूर्ण वारणाकाठ, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा 2014ला कोरे पराभूत झाले असले, विधानसभेत जाऊ शकले नसले, तरी त्याच काळात महाराष्ट्रात सत्तांतर झालं होतं, देशात सत्तांतर झालं होतं, भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रात आणि केंद्रातही सरकार आलं होतं. हीच संधी समित कदम यांनी साधली. समित कदम महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले होते, त्यांच्या निकटवर्तीय गोटात पोहोचले होते, त्यांचा थिंक टँक जो आहे त्यापर्यंत पोहोचले होते आणि फडणवीस आणि समित कदम यांची मोठी जवळीक निर्माण झाली होती. याचा फायदा घेत समित कदम यांनी कोरेंनाही फडणवीसांपर्यंत पोहोचवलं आणि जरी आमदार नसले तरी भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष म्हणून जनस्वराज्य शक्ती पक्षाला संधी देण्याचं काम समित कदम यांनी घडवून आणलं आणि कोरेंना भारतीय जनता पक्षापर्यंत पोहोचवलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोरे निवडून आले, आमदार झाले. आज भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आहे, केंद्रातही आहे. अशा काळात समित कदमांनी कोरे यांना फडणवीसांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. हे आपण आता येणाऱ्या बातम्यांमधून पाहतच आहोत. ज्याप्रमाणे समित कदम यांनी कोरेंना इतक्या उच्च स्थानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याप्रमाणे त्याचा फायदा अर्थातच शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यालाही होणार आहे, पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे, भविष्यात महाराष्ट्रालाही होणार आहे. कारण कोरेंचा एक वेगळा दबदबा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला आहे आणि अर्थातच याला कारण आहेत ते समित कदम. भविष्यात आता लवकरच पुन्हा वर्षभरात निवडणुका येतील, विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका असतील. या दरम्यान पुन्हा काय घडणार आहे हे आपल्याला पाहायचंच आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.